सर तिथे पॉपअप आला असेल तर ओके म्हणून. Technical team, disconnect the live. लाइव स्ट्रीमिंग स्टॉप करना है क्या? हाँ स्टॉप करो. Sorry, I'm not able to get you, Jitendra. Actually, by mistake, a guest left the meeting. अच्छा. जैसे रिजॉइन होते हैं, then लाइव स्टार्ट करो. ओके ठीक है, गेस्ट को एक्सेप्ट कर लेना. Yes. हाँ सर, तुम्हाला पॉपअप आला ना तर फक्त ओके म्हणा. तुम्ही, मला वाटलं की लेफ्ट द मीटिंग, आता क्लिक केलं म्हणून तुम्ही लेफ्ट झाला. Yes, Shubham, start this song and start to live. सर तुमचा ऑडिओ जॉइन नाही आहे. ओके. टेक्निकल टीम, तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले. ओ तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले. तुझ में जो चिंगारी है उस शोला आज बना ले. जान लगा के खेल खिलाड़ी, ओ जान लगा के खेल खिलाड़ी, साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी. शान बढ़ा तू रहे अगाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी. स्पोर्ट्स इंडी, स्पोर्ट्स इंडी, स्पोर्ट्स इंडी, स्पोर्ट्स इंडी, स्पोर्ट्स इंडी, स्पोर्ट्स इंडी, स्पोर्ट्स इंडी. नमस्कार. संवाद मातीतल्या खेळाडूंशी ह्या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी जितेंद्र जोशी. मित्रांनो, लहानपणी एक कथा तुम्ही नक्कीच ऐकलेली असेल. ती कथा होती एका जिद्दीची. वास्तविक पाहता त्या कथेमध्ये एक तरुण नैराश्यावस्थेत असताना आत्महत्येचा विचार करत एका जंगलात आत्महत्या करण्यासाठी जातो. एका नदीकाठी तो उभा असतो. टेकडीवरून खाली नदी असते.
आणि तो त्याच्यात उडी मारण्याच्या प्रयत्नात असतो आणि ज्यावेळेस तो उडी मारण्याच्या प्रयत्नात असतो त्या आधी तो सर्वांना त्याच्या स्वकीयांना आठवत असतो आणि ते आठवत असताना त्याचं लक्ष एका झाडावर जात असतं आणि तो सहज कुतूहलतेने त्या झाडाकडे पाहतो. त्यावेळेस त्याला एक मुंगी त्या झाडावरती चढण्याचा प्रयत्न करताना दिसत असते. ती मुंगी बऱ्याचदा त्या झाडावर चढण्याचा प्रयत्न करते. काही अंतर चढल्यावरती पुन्हा खाली पडत असते, पण ती हार मानत नाही. ती पुन्हा त्या झाडावर चढण्याचा प्रयत्न करू लागते. एक नाही, दोन नाही, तर तब्बल 100 वेळा ती त्या प्रयत्नात करत असते. तो तसा प्रयत्न ती चढण्याचा करत असते आणि बरोबर 100व्या वेळी ती मुंगी त्या झाडावरती चढण्यासाठी यशस्वी होते. आणि हे सर्व तो तरुण कुतूहलतेने पाहत असतो आणि विचार करतो की ह्या मुंगीने 100 वेळा प्रयत्न केल्यानंतर ती मुंगी त्या झाडावर चढली, परंतु मी पहिल्याच प्रयत्नात अयशस्वी झाल्यामुळे मी आत्महत्येचा विचार केला. ही माझी सगळ्यात मोठी चूक होती. त्याची चूक उमगते आणि तो पुन्हा घरी परत येतो आणि नवीन जिद्दीने तो त्याच्या जीवनाला सुरुवात करत असतो आणि पुढे जाऊन हा एक मोठा व्यावसायिक बनत असतो. तर अशी एक छोटीशी स्टोरी लहानपणी आपण सर्वांनी ऐकलेलीच असते. खरं तर त्या मागची जी पार्श्वभूमी होती ही त्या जिद्दची ती पार्श्वभूमी होती जी त्याला त्या मुंगीकडनं आत्मसात करायला मिळाली आणि त्याच जिद्दीच्या जोरावरती तो तरुण पुढे जाऊन एक मोठा व्यावसायिक बनला, यशस्वी उद्योजक बनला. असे अनेक उदाहरणं समाजात आपल्या समोर दिसत असतात. तर त्यांनी जिद्दीच्या जोरावरती खूप काही मिळवलेलं असतं. खरं तर आजचे आपले जे काही गेस्ट आहेत, जे काही आपले आजचे प्रमुख पाहुणे आहेत, राजाराम घाग सर, खरं तर यांचं पूर्ण जीवन, यांचं पूर्ण आयुष्यच संघर्षमय असं आपल्याला पाहावयास मिळतं. खरं तर लहानपणीच त्यांना एका आजाराने ग्रासलं आणि त्यात त्यांची दोन्हीही पाय निकामी झाले. परंतु संधीचं सोनं कसं करावं हे आपल्याला राजाराम घाग सरांकडनं शिकायला मिळतं. खरं तर कुठलाही एखादा व्यक्ती असता तर जन्मताच पाय नसल्याने तो कुठेतरी नैराश्यात असतो की मी इतरांसारखा चालू शकत नाही, मी इतरांसारखं पळू शकत नाही. ह्या विविध नकारात्मक गोष्टी त्याच्या मनात घडत असतात आणि कुठेतरी ती व्यक्तिमत्व सर्व काही हरवून बसते. परंतु घाग सरांनी हा विचार मुळीच केला नाही. त्यांनी त्या दैवाने दिलेला एक वेगळी शक्ती आपल्याला प्राप्त झालेली आहे, म्हणून त्यांनी जे देवाने दिलं त्यात समाधान मानत त्यांनी पुढे जाण्याचा निश्चय केला आणि त्याची परिणिती म्हणजे दिव्यांग असून सुद्धा जगातला दुसरं आणि एशियातला पहिला इंग्लिश खाडी पोहणारा दिव्यांग व्यक्ती म्हणून त्यांनी त्यांचा मान प्राप्त केला. या व्यतिरिक्त जलतरणपटू म्हणून त्यांनी अनेक अशी गोल्ड मेडल्स त्यांनी मिळवले. तर मी पुन्हा एकदा खरं तर एक मोठी भाग्यच म्हणता येईल की असे अनेक खेळाडू स्पोर्ट्स इंडियाच्या ह्या व्यासपीठावरती वेळात वेळ काढून येत आहेत, त्यांचे अनुभव आपल्यासोबत शेअर करतायत आणि घाग सर त्यापैकीच एक महान खेळाडूच म्हणवले जाऊ शकतात, कारण सर्वसाधारण व्यक्तींना हे शक्य होत नाही. तर मी स्पोर्ट्स इंडियाच्या संवाद मातीतल्या खेळाडूंशी ह्या कार्यक्रमामध्ये राजाराम घाग सरांचं स्वागत करतो. घाग सर, आपलं खूप खूप स्वागत. सर, माझा आवाज येतोय? घाग सर, तुम्ही म्यूट आहात, स्वतःला अनम्यूट करा. सर, तुमचं स्पोर्ट्स इंडियाच्या संवाद मातीतल्या खेळाडूंशी या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार सर, तुमचा व्हिडिओ ऑन केला तर खरं तर एक बरं होईल. तुमचा व्हिडिओ ऑफ सर. धन्यवाद सर. सर, तुमचं पुन्हा एकदा स्पोर्ट्स इंडियाच्या संवाद मातीतल्या खेळाडूंशी या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. आणि सोबतच मी स्वागत करतो स्पोर्ट्स इंडियाच्या फाउंडर आणि सीओ मिसेस सुप्रिया बडवे मॅम यांचंही. ते थोडंसं मीटिंग मध्ये म्हणून ते आपल्याला उशिरा जॉईन करतील आणि आपला कार्यक्रम पुढे चालू करूयात. आणि सगळ्यात महत्वाचं, आजची एक खरं तर याला काय म्हणावं मला शब्द नाहीये,
पण डेडिकेशन नावाची गोष्ट काय असते, एखाद्याला जर शब्द दिला तर तो कसा पाळायचा असतो याचं उत्तम उदाहरण आज राजाराम सरांकडनं आपल्याला पाहायला मिळतं. ह्या क्षणाला त्यांची आई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि आपल्याला हा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे सर, फक्त ह्या एका शब्द खातर ते हॉस्पिटलच्या बाहेर कारमध्ये बसून हा व्हिडिओ कम्प्लीट करतायत. खरं तर सर तुमच्या ह्या जिद्दीला स्पोर्ट्स इंडिया तर्फे सर खूप सलाम मी करतो. खूप कमी पाहायला मिळतं सर असं. नाही, माझ्या आईने मला हे शिकवलंय की दिलेला शब्द पाळाय. नक्कीच सर, आणि त्याचं उदाहरण तुम्ही आज दाखवूनच दिलं. नक्कीच नक्कीच. पुन्हा एकदा सर तुमचे धन्यवाद. तर सर मित्रांनो, स्पोर्ट्स इंडी गेल्या 7 वर्षापासून विविध क्रीडा क्षेत्रामध्ये विविध उपक्रम राबवत असते. त्या मागची प्रमुख भूमिका अशी आहे की काळाच्या ओघात किंवा दुर्लक्षित झालेले खेळाडू हे पुन्हा समाजासमोर आणणे आणि सोबतच स्पोर्ट्स इकोसिस्टीम जो काही महत्वाचा पाया म्हटला जात असतो स्पोर्ट्स फील्डमध्ये, जो भारतामध्ये खूप कमी पाहायला मिळतो, तर तो मूळ पाया स्पोर्ट्स इकोसिस्टीमचा पाया अजून जास्त स्ट्रॉंग करणं हा स्पोर्ट्स इंडीचा मुख्य हेतू राहिलेला आहे. स्पोर्ट्स इंडीने गेल्या पॅन्डेमिक म्हणजे जो काही कोरोनाचा प्रादुर्भाव जेव्हा भारतात आला आणि हा सर्वात जास्त परिणाम ठरला तो क्रीडा क्षेत्रावरती, अशा वेळी त्या खेळाडूंच्या पाठीमागे राहणं कोणीतरी गरजेचं होतं, त्यांचं मानसिक प्राबल्य वाढवणं गरजेचं होतं. त्यावेळी स्पोर्ट्स इंडियाने वेबिनार्स, इंटरव्ह्यूज, क्विजच्या माध्यमातून या खेळाडूंना मानसिक आधार देण्याचं काम केलं आणि खरं तर यांना साथ लाभली ती राजाराम घाग सर सारख्या असंख्य अशा खेळाडूंची. तर जास्त वेळ न घालवता आपण त्यांच्या इंटरव्ह्यूला सुरुवात करूयातच, पण त्यापूर्वी आपण घाग सरांच्या जीवनावर आधारित एक छोटीशी ध्वनी चित्रफित तयार केलेली आहे. तर सर्वात आधी ती चित्रफित पाहू. थँक्यू टेक्निकल टीम. सर पहिला प्रश्न, एक छोटीशी ध्वनिचित्रफित तयार करण्याचा प्रयत्न स्पोर्ट्स इंडियाच्या टीमने केला होता. या ध्वनिचित्रफितीबद्दल अर्थात टीव्ही बद्दल काय म्हणाल, कशी वाटते? एकदम मस्त. मी कधी स्वप्नात बघितलं नव्हतं की एवढी माझी चांगली फिल्म बनवून द्या. नक्कीच सर, बनवू शकते, अजून याच्यापेक्षा चांगलीही बनवू शकते, परंतु त्याच्यासाठी फक्त एव्ही बनवून चालणार नाही सर, तर त्याच्यावरती एक मालिकाच बनवावी लागेल. ती जवळपास 50 वर्ष चालेल एवढी मोठी मालिका बनवावी लागणार आहे. सर पुन्हा एकदा तुमचा धन्यवाद आणि पहिल्या प्रश्नापासून मी सुरुवात करतो. खरं तर खूप उत्सुकता आहे तुम्हाला ऐकून घेण्याची माझ्यासह आमच्या सर्व प्रेक्षकांना. सर प्यारा जगताचं तुमचं जे काही नातं आहे हे नातं 40 वर्षापासूनच आहे, कदाचित 40 वर्षांपेक्षा जास्त असेल. तर सर ह्या पॅरा गेम्सच्या जगताबद्दल काय सांगाल?
पॅरा गेम्स बद्दल सांगायच्या आधी मी तुम्हाला एक पॅरा लोगांबद्दल मी सांगेन. पॅरा लोक जे असतात त्यांचं खेळाचं आयुष्य जे आहे ते 15-16च्या नंतरच चालू होतं. कारण काही पोलिओ पेशंट आहेत, त्यांना ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं. त्याच्याबरोबर एज्युकेशन आणि एज्युकेशन नंतर स्पोर्ट्स, असं हे पॅराचं आयुष्य चालू असतं. काही काही लोकांचं असतं की नॉर्मल जगलेले असतात आणि त्याच्यानंतर त्यांचं ऍक्सिडेंट होतं आणि त्याच्यानंतर मग त्यांना रिहॅबिलिट करण्यासाठी कमीत कमी 5-6 वर्ष जातात. म्हणजे तो एक पुढचा स्पोर्ट्सचं कॅरियर त्यांचं लेट चालू होतं. तर मला असं म्हणायचं आहे की शाळेपासून जर या लोकांनी पॅरा स्पोर्ट्स चालू केलं असतं तर आतापर्यंत मला वाटते की जसं नॉर्मल लॉंगच आशियाड आहे, ऑलिम्पिक्स आहे, त्याच्यापेक्षा नक्कीच पॅरा लोकांनी मेडल्स जिंकून आणून दिलं असतं. कारण एक सांगावं असं वाटतं की देव एक वस्तू काढून घेतो जीवनातली आणि दुसरी एवढी भरमसाठ देतो. जसं आता तुम्ही माझ्याकडे बघितलं तर माझे दोन्ही पाय काढून घेतलेले आहेत म्हणजे ताकदच नाही त्याच्यामध्ये. पण मला देवाने एवढी शक्ती दिलेली आहे की लोकांना असं वाटतं की पोहण्यासाठी हात आणि पाय, कान, डोळे सगळे लागतात. त्याची काही गरज वाटत नाही. कारण मी सगळे माझ्या दोन्ही हातावरती, दंडावरती मी हे सगळं पार केलेलं आहे. एवढे समुद्र हे केलंय, इंग्लिश चॅनल पार केली. तर मला असं वाटतं की पॅराच्या मुलांकडे जर जास्त लक्ष दिलं तर भारताचं नाव नक्कीच उज्ज्वल होईल. नक्कीच सर. सर, तुम्ही जगातले दुसरे आणि एशियामधले पहिले असे स्विमर आहात, दिव्यांग जलतरणपटू ज्यांनी इंग्लिश खाडी पोहलेली. सर, एकंदरीत याचा अनुभव काय होता आणि हे तुमच्या मनात कधी आलं की मला इंग्लिश खाडी पोहायची? याची सुरुवात नक्की कुठून झाली होती? प्रत्येक स्विमरचं एक स्वप्न असतं. स्वप्न म्हणण्यापेक्षा एक आपण राजाच्या डोक्यावर आपण ताज ठेवतो तसं तो एक ताज आहे इंग्लिश चॅनलचा. आता भारतातले जवळजवळ सगळे समुद्र आणि नद्या पोहून पार केलेलो होतो मी आणि चांगल्या प्लेसने, म्हणजे पहिला दुसरा सुद्धा नंबर मी घेतलेला आहे आणि नॉर्मल याच्यामध्ये 6व्या नंबरने मी नेहमीच सतत पोहोच आलो. आता एकच टार्गेट राहिलं होतं की आपल्या डोक्यावरती एक इंग्लिश चॅनलचा ताज असावा की जे वीर सावरकर एवढ्या थंड पाण्यामध्ये पोहून गेले तर त्याची एक झलक तुझ्या पण शरीराला लागली पाहिजे की त्यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जो शूरवीरपणा दाखवला होता पळून जाण्याचा प्रयत्न इंग्रजांच्या तावडीतून, तो एक स्वतः एक अनुभव घ्यायचा एक माझ्या डोक्यामध्ये पहिल्यापासून होता आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न सुरू केले. एक माझे पाय निकामी असल्यामुळे मला एक जाणीव होती की पायाकडून माझी थंडी चालू होईल, पण निसर्गाचं देणं आणि लोकांचे आशीर्वाद यांच्यामुळे मी एका फेरीमध्येच मी सक्सेस झालो. त्यावेळेला अशी वेळ होती की एका दिवसामध्ये 3 स्विमिंग करायचे होते. एक रिले टीम होती, एक सोलो इव्हेंट होता आणि तिसरा माझा नंबर होता. तर त्याच्या आधी दोन्ही इव्हेंट त्याचे फेल गेले होते आणि मी डिसेबल्ड. त्या कोचला, ती करी डिक्सन म्हणून कोच होती, तिला एवढं टेन्शन होतं की हा डिसेबल्ड पर्सन पूर्ण करेल की नाही. पण त्यांचे जे मिस्टर होते ते म्हणाले की नाही हा जिद्दी आहे, हा पूर्ण करणार 100%. 2 फेल जाऊन मी तिसऱ्या फेरीला गेलो आणि मी सक्सेस झालो. 12 तास 40 मिनिटात मी ती पूर्ण केली. खर तर ह्याच कामगिरीचा अभिमान वाटतो. सर, मला एक पुढे तुम्हाला विचारायचं होतं की आताच तुम्ही इंग्लिश खाडी कशी पोहली हे सांगितलं. खरं तर खाडी पोहणं किंवा इंग्लिश चॅनल पोहणं किंवा समुद्र पार करणं खरं तर हे अथेय शक्ती असंच म्हणावं लागेल. कारण जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये उतरतात आणि उतरल्यानंतर जेव्हा जी काही संकट तुमच्यावर येणारी असतील तर त्याच्यापासून वाचण्याचा तुमच्याकडे कुठलाही पर्याय शिल्लक नसतो. सर, असे काही अनुभव कथन कराल?
पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये जेलीफिश आहेत त्या समुद्रामध्ये. आणि मी नेहमीच म्हणजे माझी आवड अशी आहे की मी टीव्ही मध्ये जॉग्राफी जास्त बघत असतो. प्राण्यांचं संरक्षण, प्राणी आले तर आपण काय करू शकू, पण पाण्यामध्ये जर शार्क आला तर आपण काहीच करू शकत नाही. आणि सगळ्यांना भीती असते, सगळ्या प्राण्यांना, जनावरांना भीती असते, तशी आपल्यालाही भीती असते. तसंच शार्कचं सुद्धा तसंच आहे की शार्क डायरेक्ट अटॅक करत नाही. शार्क 2 वेळा आपल्या आजूबाजूला राऊंड मारतो आणि बघतो की बाबा हे खाण्याचं साहित्य आहे की नाही, आणि तरच त्याला भूक लागलेली असेल तरच तो अटॅक करणार. जर आपण त्यांना डिवचल्याशिवाय तो अटॅक करणार नाही. निसर्गाचा हा नियमच आहे. असं काही तुमच्या बाबतीत सर? हो, माझ्या बाबतीत घडलं ना तसं की आम्ही प्रॅक्टिस करताना सुद्धा एक जे शार्क नाही म्हणता येणार त्याला, कारण त्याला गावठी भाषेमध्ये त्याला गादाम असं म्हणायचे. आणि असं बघायला गेलं तर तो डॉल्फिन आहे, पण तो डॉल्फिनची कल्पना जरा वेगवेगळी असते. प्रत्येक याच्यामध्ये डॉल्फिन हा वेगळा दिसतो. आपल्या समुद्रामध्ये डॉल्फिन असतात ते वेगळे दिसतात. आणि आम्ही प्रॅक्टिस करताना गेलो होतो, आम्ही 4 मित्र होतो, आणि त्याच्यामध्ये एक पीपीडीचा पण मित्र होता आमचा. त्याला त्या माशांबद्दल माहिती होतं. तो काय करायचा, तो सगळ्यात स्लो स्विमर होता आणि मी मिडल, त्याच्यापेक्षा फास्टर एक स्विमर होता. पण त्यावेळेला अशी एवढं आम्ही आतमध्ये डीप मध्ये गेलो होतो की जवळजवळ 25 ते 30 किलोमीटर आम्ही समुद्रामध्ये, खोल समुद्रात गेलो होतो. आणि भले मोठे मासे म्हणजे जवळजवळ हत्ती एवढे मासे असतील. आणि चौघांना आम्हाला 4ही बाजूला त्यांनी आम्हाला घेरलं होतं. आता मला तिथे माझं मरणही दिसत होतं, मला घामही सुटलेला. पाण्यामध्ये कोणाला घाम दिसत नाही, पण मला मात्र तिथे घाम आला होता. आणि माझे पाय नाजूक असल्यामुळे मला भीती वाटत होती की माझे पाय पहिल्यांदा खातील. आणि नंतर मग मी माझ्या मित्राला सांगितलं, अरे बाबा माझे कपडे बाहेर आहेत, ते घरी नेऊन फक्त पोहोचवा. मी गेलो तर गेलो, पण सुदैवाने आम्हाला कुठली दुखापत न होता त्या 4ही माशांनी आम्हाला किनाऱ्याला आणून सोडलं. आणि त्याच्या आधी ज्यावेळेला आम्ही पोहत होतो, तो एक मासा माझ्या हाताखाली आला. एवढा बर्फासारखा लागला मला की मी एकदम डचकून, म्हणजे मला अटॅक येतो की काय असं, अशी मला भीती वाटत होती. पण आमचं नशीब खूप मजबूत होतं. लोकांचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे होते आणि आम्ही सुखरूप एकदम किनाऱ्याला त्यांनी आम्हाला आणून सोडून ते नंतर परत गेले. हे सांगण्याचं हे कसं आहे की आपलं मरण असेल तर तिथे आपण मरणारच आहोत, त्याला काही इलाज नाहीये. सर, आता सध्या टोकियोमध्ये पॅरालिम्पिक सुरू आहे आणि न भूतो न भविष्यती अशी कामगिरी करत आतापर्यंत 19 पदकं भारतीय खेळाडूंनी कमवलेली. खरं तर हे आतापर्यंत पॅरा ऑलिम्पिक किंवा ऑलिम्पिक दोघांकडे अशक्यप्राय अशी गोष्ट, अशा एक विशेष गोष्ट पॅरा प्लेयर्सनी साध्य केलेली आहे टोकियोच्या माध्यमातून, सर, टोकियो पॅराऑलिम्पिकच्या माध्यमातून. सर, याच्यामुळे पॅरा खेळाडूंचं प्रोत्साहन, त्यांचा उत्साह वाढेल हे असं वाटतं. नक्कीच नक्कीच. मी पहिल्यांदा तुमच्या माध्यमातून सगळे मेडलिस्ट आहेत त्यांचं अभिनंदन करतो. जे हारलेले आहेत त्यांचंही अभिनंदन करतो. तुमचं हे माध्यम खूपच चांगलं आहे आणि बऱ्यापैकी मेडल ह्या वेळेला आपल्याला मिळालेले आहेत. याच्या आधी प्रॅक्टिस नसल्यामुळे किंवा कोचेस नसल्यामुळे आपल्या पॅरा खेळाडूंकडे दुर्लक्ष होत आहे. तर माझं एक प्रामाणिक मत आहे की ह्या खेळाडूमध्ये, ज्या खेळातले नावाजलेले खेळाडू आहेत, त्यांनी ह्यांना प्रॅक्टिस दिली तर आणखीन खेळाडू तयार होतील, असं माझं मनापासून मत आहे. पण नॉर्मल लोकांना प्रॅक्टिस देणं आणि पॅरा स्पोर्ट्सना प्रॅक्टिस देणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडतो. मग सर, तो फरक नेमका काय? तो फरक म्हणजे की डिसेबल्ड आहे त्याला टॉयलेट बाथरूमचा पहिला प्रॉब्लेम येतो, तशी स्टेडियमची आपल्याकडे परिस्थिती नाही आहे. आणि प्रॅक्टिस करण्यासाठी नॉर्मल लोक जे ट्रेनिंग देतात, तर ती ट्रेनिंग आणि पॅराची ट्रेनिंग ह्याच्यामध्ये खूपच फरक पडतो.
कारण मला काय त्रास होतो किंवा त्या कोचला काय माहिती पाहिजे असते, ते कोचला अर्धी माहिती असते माझ्याबद्दल, म्हणजे मला कुठे त्रास होतोय, कुठे जखम आहे, काय आहे. पॅरा म्हणजे नुसतंच पायाने अपंग किंवा हाताने अपंग असं नाहीये. त्याच्यामध्ये डिसेबिलिटी आतमध्ये खूप खूप प्रकारच्या डिसेबिलिटी आहेत. तर त्याचं नॉलेज जे आहे ते कोचला असायला पाहिजे. ते बऱ्यापैकी नाहीये असं मला वाटते. खेळाडूगणिक त्यांचे प्रॉब्लेम्स हे वेगवेगळे असू शकतात डिसॅबिलिटीच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर. प्रत्येक खेळाडू हा एक नवीन आजाराने ग्रस्त असतो. एक नवीन असं प्रत्येक खेळाडू एक नवीन वेगळ्या समस्येने ग्रस्त असतो. तर त्यांना कॅटेगराईज करण्यापेक्षा त्या ज्या समस्येने ग्रस्त आहेत त्यांच्यावरती त्यांना मात कशी करता येईल याचं मार्गदर्शन करणं त्यावेळी खूप जास्त गरजेचं असं असतं, तुम्हाला वाटतं? हो, नक्कीच नक्कीच. आणि त्याच्यावरतीच डेव्हलपमेंट करायला पाहिजे. बरोबर सर. आपण नुकतंच आता पॅरा खेळाडूंचं जी प्रमुख समस्या होती ती ट्रेनिंग याच्याबद्दल बोललो, पण सर याच्या व्यतिरिक्त अजून कुठली आव्हानं या खेळाडूंसमोर असतात असं तुम्हाला वाटतं? ट्रॅव्हलिंगचं मेन आव्हान आहे, जेणेकरून आपल्या घरापासून खेळाच्या ग्राउंड पर्यंत जायला जो फॅसिलिटीज मिळत नाही ती जास्त डिफिकल्ट वाटते. आणि मला तरी असं वाटतं की जसं साईचं सेंटर आहे, जसं इतर लोकांना प्रॅक्टिससाठी मुभा दिलेली आहे, तसं पॅरा खेळाडूंना दिलं तर नक्कीच याच्यापेक्षा डबल मेडल्स मिळतील असं मला वाटते. नक्कीच सर. ट्रेनिंग हार्ड ट्रेनिंग खूप महत्वाची आहे. आणि पैशाने सगळं मोजता येत नाही. त्याच्यासाठी स्वतःची मेहनत, स्वतःची कपॅसिटी हे ओळखून माणसाने केलं तर मला वाटते सगळेजण 101% सक्सेस होतील. पण काही काही जणांचं कसं असतं की मला हा गेम येत नाही, मला तो गेम आवडतो, मला तो नाही येतो, तो आवडतो. तर ते न करता माझं एक प्रामाणिक असं मत आहे की तुम्ही आपण जसं फोकस करतो, जसं सूर्य एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करून प्रकाश देत असतो एखाद्या झरोक्यातून, तसा तो टार्गेट जर मिळाला तर अपयश हे कधीच होणार नाही. नक्कीच, अगदी बरोबर. खरं तर ते एक अंतिम ध्येय असणं गरजेचं आहे सर. गरजेचं आहे. सर खरं तर तुमचं मी एकदा पुन्हा अभिनंदन करतो, कारण कालच तुम्ही रेल्वे सेवेतनं निवृत्त झालेला आहे. सर खरं तर तुम्ही जवळपास 30 वर्ष रेल्वे सेवेत 40 वर्ष तुम्ही रेल्वे सेवेत घालवले आणि तितकीच वर्ष तुम्ही तुमच्या खेळासाठी सुद्धा दिले. या दोघांचा समन्वय तुम्ही खरं तर कसा साधला आणि रिटायरमेंट नंतरची काय कल्पना तुमच्या डोक्यात आता असणार आहे? मी रेल्वेत लागल्यामुळे माझा एक त्याच्यामध्ये फायदा झाला की मला रोज अर्धा दिवस मला प्रॅक्टिसला मिळायचं. आणि मी सकाळी 5 वाजता प्रॅक्टिसला जायचो. 9:30चं माझं ऑफिस, 9:30 ते 3 वाजेपर्यंत मी ऑफिसमध्ये इमानदारीत काम करायचो आणि 5च्या नंतर परत प्रॅक्टिसला जायचो. असं माझं जीवनशैली होती. म्हणजे कुठेही खंड नव्हता, सतत प्रॅक्टिस होती. ट्रेननी जाणं, ट्रेननी येणं, बसनी जाणं, बसनी येणं. आणि तो एक मला बेनिफिट मिळाला की मला पूर्ण पगार मिळत होता अर्धा दिवस काम करून. आणि त्या बेसवर मला एक इंग्लिश चॅनल केल्यामुळे एक आउट ऑफ टर्न प्रमोशन दिलं आणि 11 इन्क्रीमेंट दिले. आणि ह्याच्यानंतर माझी इच्छा आहे की मी जो ऑलिम्पिकला गोल्ड मेडल मी घेऊ शकलो नव्हतो तो मी ह्या मुलांकडून 2024च्या नंतरच्या ह्याला ऑलिम्पिकला नक्कीच माझ्याकडून 5-6 मेडल्स मिळतील अशा आशेने मी कोचिंगला सुरुवात करणार आहे. म्हणजे जिद्द याची सेकंड इनिंग आता सुरू होते. सेकंड इनिंग मी सुरुवात करणार आहे. आता याची सुरुवात होते आणि पहिल्या इनिंग पेक्षा ही सेकंड इनिंग अजून जास्त जोमात होईल. चॅलेंजिंग असणारच आहे. कारण काही मिळवण्यासाठी आधी चॅलेंजेस सुद्धा ऍक्सेप्ट करावेच लागतात आणि ते
तुम्ही आतापर्यंत जे काही चॅलेंजेस ऍक्सेप्ट केलेले त्याच्या दृष्टीने हे चॅलेंज खूप लहान असणार आहे. जास्त मोठं आहे. जास्त मोठं आहे, पण त्याच्यावर सुद्धा तुम्ही यशस्वीरित्या मात करालच. तुमच्यासारख्या लोकांचे आशीर्वाद पाठीशी असतील तर अशक्य असं मला काही वाटत नाही. आशीर्वाद देण्या इतपत शुभेच्छा नेहमीच स्पोर्ट्स इंडियाच्या मार्फत तुमच्या सोबत आमच्या असणारच आहेत. आणि नक्कीच मी तर म्हणतो 5 नव्हे तर 10 ते 15 पदकांसाठी तुमच्याकडनं असे खेळाडू घडावेत की जे भारताला 10 ते 15 खेळाडू मिळवून देतील. आणि एकंदरीत तुमचं अपूर्ण राहिलेलं पॅरा ऑलिम्पिक मध्ये खेळण्याचं जे काही स्वप्न होतं ते त्यांच्या माध्यमातून नक्कीच पूर्ण होईल अशी खात्री आहे. सर एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा होता. खरं तर मला विशेष कौतुक आणि पुन्हा एकदा गोष्ट अधोरेखित करतो की घाग सरांची आई आता हॉस्पिटल स्पोर्ट्स इंडियाला शब्द दिला होता म्हणून ते आता हॉस्पिटलच्या बाहेर कारमध्ये बसून आज आपल्याशी संवाद साधतायत. म्हणून मी काय त्यांचा जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो, कारण ते सुद्धा जास्त गरजेचं आहे आणि अत्यंत महत्वाचं आहे. सर, ज्यावेळेस आता तुम्ही हॉस्पिटलच्या बाहेर बसून तुम्ही हा इंटरव्ह्यू करताय, आईचे आतमध्ये उपचार चालू आहेत, सर तुमच्या या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये त्या मातृत्वाचा किती वाटा राहिलेला आहे? खूप मोठा वाटा आहे त्यांचा. कारण तिने मला लहानपणापासूनच हॉस्पिटलमध्ये नेऊन पायाची ट्रीटमेंट, परत स्पोर्ट्स कॅरियर मध्ये कसं डेव्हलप करायचं आणि दिलेला शब्द कसा पाळायचा हे मला तिने शिकवून दिले. ते मी कधीच विसरू शकत नाही. आणि आता तिची सेवा करणं हे माझं आता प्रथम कर्तव्य आहे. खरं तर एक उत्कृष्ट खेळाडू आणि एक उत्कृष्ट पुत्र असा दुहेरी संगम तुमच्यामध्ये आता ह्या क्षणाला तरी दिसतोय. एक खेळाडू म्हणून तुम्ही दिलेला शब्द पाहताय, तिथे एक पुत्र म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य सुद्धा बजावताना दिसताय. सर, जास्त वेळ घेणार नाही. आताच स्पोर्ट्स इंडियाच्या फाउंडर आणि सीओ मिसेस सुप्रिया बर्वे मॅम या सुद्धा आपल्याला जॉईन झालेले आहेत. तर मी त्यांच्याकडे जातो. बर्वे मॅम, नमस्कार. थँक्यू जितेंद्र. सॉरी, मी तुम्हालाही धन्यवाद मिळेल की तुम्ही एक इम्पॉर्टंट मीटिंग चालू असताना तुम्ही सुद्धा या प्लॅटफॉर्मला वेळ दिला. संवाद मातीच्या खेळाडूंना वेळ काढून तुम्ही इथे उपस्थित राहिलात, तर तुमचे सुद्धा धन्यवाद. नाही, आपला खूप म्हणजे एक इतके सगळे कर्तृत्व सिद्ध करणारे खेळाडू आपल्याकडे असल्यावर आपण हे छोटस काम करतो ऍक्च्युअली. कारण या सगळे जे आतापर्यंतचे जे आता आपण मागच्या आपले कबड्डी क्षेत्रातील ज्यांनी स्पृहणीय कामगिरी केली आहे ते खेळाडू बघितले, किंवा आताच्या या पॅरा सिरीज मधले काही जे आपले जे खेळाडू होते यांनी एवढं मोठं उल्लेखनीय कामगिरी केली आहे की आपण एवढंच छोटीशी काहीतरी एक छोटेसे करू शकतो त्यांना. आणि मला वाटतं की आज समाजाने त्यांच्यासाठी त्यांना ही कौतुकाची थाप देणं ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. मला मी आता त्यांचा सगळा जो प्रवास ऐकत होते तर मला सगळ्यात असं वाटतं की आपल्याला जर एखाद सामान्य माणसाचं जीवन जगताना एखाद्याला आपल्या छोटीशी शारीरिक दुखापत झाली किंवा एखादा छोटासा आजार जरी झाला तरी आपण त्याच्यात खूप हेलावून जातो, हलतो आपण. आणि मग त्याला कसं स्वीकारायचं आणि ते स्वीकारल्यानंतर पुढे कसं जायचं, पुढे आपल्या समोर कुठली आव्हानं राहतील, हे मानसिक सगळा हा जो ह्याचं टेन्शन घेऊन आपण विचार करत राहतो आणि पुढे त्याला कसं सामोरं जायचं ह्याचा आपल्याला नेहमी करता आपल्या मनात सारखे वैचारिक आंदोलन चालू असतात. पण मला वाटतं की जे राजाराम घागजी सर आहे त्यांनी काय केलं की ते शारीरिक आव्हान स्वीकारलं, ते प्रथमतः स्वीकारणं, मग ते स्वीकारल्यानंतर त्या शारीरिक आव्हान स्वीकारल्यानंतर त्याच्यातून आणखी आपल्याला काय करता येईल. ठीक आहे, आता हे झालं आहे, पण हे झालं आहे ह्याच्यानंतर आपण याच्यातून आणखी काय नवीन विक्रम प्रस्थापित करू शकतो हे ध्येय डोळ्यासमोर ठेवणं
म्हणजेच त्यांनी ते त्यांचं स्वतःचं ते त्यांना पायाचं जे काय मोठा शारीरिक दुखापत झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी एक जलतरणपटू म्हणून त्यांचं एक मोठं कर्तृत्व सिद्ध केलं. इंग्लिश चॅनेल त्यांनी पार केलं आणि ते येताना त्यांनी जे काय त्याच्यातील ते जलचर प्राण्यांचा जो काय त्यांनी अनुभव सांगितला तो खूप थरारक आहे. खूपच थरारक आहे. म्हणजे एक साध्या माणसाला सुद्धा त्याची किती भीती वाटेल हे आपण समजू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींसह तुम्ही स्वीकारणं आणि त्याला पॉझिटिव्हली घेऊन समोर जाणं हे खूप अद्भुत आहे असं मला वाटतं. त्यांच्या या पूर्ण प्रवासात त्यांनी विशेषत्वे त्यांच्या आईने त्यांना दिलेली साथ आणि तिचं त्यांच्या पाठीमागे असलेलं प्रोत्साहन याचा वारंवार त्यांनी उल्लेख केला. मला वाटतं त्यांच्या कुटुंबियांचा पण याच्यामध्ये खूप खूप योगदान आहेच. आणि येणारे सगळे जे जनरेशन आहे म्हणजे जे नवीन युवक आहेत त्यांना तुमचं हे उदाहरण खूप प्रेरणादायी आहे. मला एक इथे आवर्जून तुम्ही रेल्वेच्या तुमच्या सर्व्हिस बद्दल इथे उल्लेख केला तर त्याच्याबद्दल मला एक सांगावंसं वाटतं की रेल्वेने आपल्याला भारताला धोनी दिला, एक मोठा म्हणजे एक सगळ्यांचा आवडता क्रिकेटपटू ज्याच्याबद्दल आपण सगळेच जण खूप अभिमानाने बोलत असतो. तर पुनश्च मग रेल्वेचं अभिनंदन करायला हवं की आज आम्हाला राजारामजी घाग पण दिले की ज्यांनी शारीरिक दिव्यांगत्वावर मात करून एक जलतरण याच्यातील इंग्लिश खाडीचा विक्रम प्रस्थापित केला. खरंच तुमच्या या प्रवासाबद्दल तुमचं खूप कौतुक आणि तुम्हाला आयुष्यात अशीच प्रगती आणि उत्तरोत्तर तुमच्या सगळ्या आशा आकांक्षा आणि स्वप्नांची पूर्तता हो ही स्पोर्ट्स इंडी तर्फे तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही आताच उल्लेख केला की 2024च्या ऑलिम्पिक मध्ये तुम्हाला चांगले ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवून देणारे कर्तृत्ववान खेळाडू तयार करायचे आहेत. तो तुमचा जो मनोदय आहे त्याच्यासाठी पण आमच्या सगळ्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहा आणि स्पोर्ट्स इंडीवरच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही आज आलात त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. आईची प्रकृतीची सुधारणा लवकर होत जावं आणि त्या पूर्ववत हो जावं यासाठी आमच्या सगळ्यांतर्फे तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू मॅम. तर मित्रांनो एक जिद्दचं सर्वात मोठं उदाहरण आपण राजी घाग सरांच्या स्वरूपात इथे पाहिलं, अनुभवलं आणि ऐकलं. तर अशीच एक ध्येयवादी खेळाडूंच्या कथा आपण संवाद मातीतल्या खेळाडूंशी ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत गेल्या 2 महिन्यापासून मांडतोय आणि प्रत्येक मंगळवारी हा आपण कार्यक्रम घेतोय मराठीतून आणि त्यासोबतच आपला अजून एक कार्यक्रम ह्या चॅनलवरती प्रसारित होत असतो तो आहे वर्ड ऑफ स्पोर्ट्स, ज्यामध्ये आपण इंटरनॅशनलच्या खेळाडूंच्या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांची ती संघर्ष कथा आपण लोकांसमोर आणतोय, समाजासमोर आणतोय. तर खरं तर घाग सरांच्या ह्या जिद्दीला स्पोर्ट्स इंडी तर्फे सलाम. सर पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. तुम्ही वेळ काढून आणि अशा परिस्थितीत सुद्धा तुम्ही इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा स्पोर्ट्स इंडीच्या वतीने मी तुमचे आभार मानतो. तर मित्रांनो आज आपण ऐकलं, पुढच्या मंगळवारी पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एक नवीन संघर्षमय कथेसह, संघर्षमय खेळाडूंसह. तोपर्यंत स्पोर्ट्स इंडी सोबत जोडलेले राहा आणि तुम्ही हाच कार्यक्रम स्पोर्ट्स इंडीच्या YouTube चॅनलवर सुद्धा पाहू शकताय. तर मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.